दरम्यान शहाजीबापू पाटील यांनी उमेदवारांचं नाव घेताना गोंधळ केला। फडणवीसांसमोरच त्यांनी मोहिते पाटलांना विजयी करा असं आवाहन मतदारांना केलं। चूक लक्षात येता शहाजीबापू पाटील यांनी ती चूक सुधारली। शहाजीबापू पाटील जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये आहेत, पण मोहिते पाटील जे आतापर्यंत माहितीमध्ये होते आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, त्यानंतर मवियाकडून त्यांना इथं उमेदवारी देण्यात आली आहे माढामध्ये आणि त्यांनाच वोट द्या असं आवाहन माहितीचे शहाजीबापू पाटील यांनी केलं होतं। फडणवीस या ठिकाणी उपस्थित होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात ही चूक आली त्यानंतर त्यांनी ती चूक सुधारली। जमिनीत पाणी आलं तर पीक आलं तर पैसा आला तर खिसा खळखळायला लागला, खिसा खळखळायला लागला का घरदार चांगली झाली, बायका पूर्ण सुना सगळ्या सोन्यानं मडवल्या, पोरं पोरी फटफटीनं कॉलेजला जायला। हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजितसिंह मोहिते पाटलांनाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे। आणि सांगोला तालुक्याला सुबत्ता सुजलाम रणजितदादा निंबाळकरांना ती मोहित्या माझ्या मागे लागल्या डोक्यात निघणार, त्याच्या आयला दबून टाकती मोहित्या। या 40 टोकरीची भाषा आहे, ते हलता हलाय काय तयार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।